नमस्कार. जय रविदास. मी चंद्रकांत ठाकरे. आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल. खरं तर आज गुरु रविदास महाराजांची जयंती आणि गुरु रविदास महाराजांची जयंती ही दरवर्षी माघ पौर्णिमेला येत असते आणि ह्याही वर्षी गुरु रविदास महाराजांची जयंती माघ पौर्णिमेला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात 24 तारखेला आलेली आहे. गुरु रविदास महाराजांचं काम आणि गुरु रविदास महाराजांची विचारधारा यावर जर बोलायचं ठरलं तर एक नव्हे, दोन नव्हे, तर महिने, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभर इतकं मोठं काम, इतकं मोठं साहित्य गुरु रविदास महाराजांचं निर्माण झालेलं आहे. आणि गुरु रविदास महाराजांनी तसं ते त्या काळी निर्माणही करून ठेवलेलं होतं, परंतु मनुवाद्यांनी ते जे साहित्य आहे ते साहित्य संपवण्याचं काम केलं. नुसतंच गुरु रविदास महाराजांचंच नव्हे तर संत तुकोराम महाराजांचं, संत नामदेव महाराजांचं, संत एकनाथ महाराजांचं, बरेच हे जे संत आहेत या संत परंपरेतील, मग संत कबीर असतील, या समस्त संतांचं जे साहित्य आहे ते ह्या मनुवादी व्यवस्थेने, विषमतावादी व्यवस्थेने नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या संतांनी, ह्या महामानवांनी समस्त मानवजातीला समतेचा मार्ग दिलेला आहे आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्या शिकवणीच्या आधारावरच, ह्या बाबींच्या आधारावरच सर्व संतांचं आणि सर्व गुरूंचं काम आपल्याला बघावयास मिळतं. गुरु नानक हे संत रविदास महाराजांचे शिष्य होते आणि संत रविदास महाराजांचं जेही साहित्य आज आपल्याला उपलब्ध आहे ते सर्व गुरु नानकांनी जो धर्म स्थापन केलेला आहे, शीख धर्म, त्या शीख धर्मियाच्या गुरु ग्रंथ साहिबेत जवळपास गुरु रविदास महाराजांचे बरेचसे दोहे त्या ठिकाणी आपल्याला मिळतात, त्यांच्या गुरु ग्रंथ साहिब. म्हणून गुरु ग्रंथ साहिबामुळेच रविदास महाराज आपल्यापर्यंत आले, पोचले आणि जिवंत आहेत. मग गुरु रविदास महाराजांचं जर हे साहित्य त्या ठिकाणी आहे तर मग शीख धर्मियांच्या त्या गुरुग्रंथामध्ये आहे. मग आपण स्वतःला, म्हणजे सर्व चर्मकार बंधू, सर्व SC कॅटेगरीतले बंधू, स्वतःला आपण हिंदू म्हणून घेतो. मग या हिंदू साहित्यात, ह्या पुराण कथेत, ह्या पुराणातून ज्या काही वेद, उपनिषद आहेत आणि जे काही पुराण ग्रंथ आहेत त्यात गुरु रविदास महाराजांचा उल्लेख हा कुठेच दिसत नाही. मग हा उल्लेख फक्त गुरु ग्रंथ साहिबातच दिसतो. म्हणून गुरु ग्रंथ साहिबेमध्ये संत तुकारामांचे अभंग मिळतात, एकनाथ महाराजांचे मिळतात, संत नामदेव महाराजांचे देखील अभंग त्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये मिळतात आणि ते जतन करून ठेवलेले आहेत. मग गुरु रविदास महाराजांनी असा कोणता संदेश दिला होता आणि असा कोणती शिकवण गुरु रविदास महाराजांनी दिली होती, म्हणून गुरु रविदास महाराजांची काही इतिहासकारांच्या मते चित्तोडगड, राजस्थानमध्ये चित्तोडगड या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे. आणि गुरु रविदास महाराजांची हत्या जर ह्या मनुवाद्यांनी केलेली आहे तर मग गुरु रविदास महाराजांचं साहित्य हे धार्मिक असेल का? गुरु रविदास महाराजांचं जे काम होतं ते कर्मकांडाचं असेल का? मुळीच नाही. मग गुरु रविदास महाराजांचं काम हे विद्रोहाचं होतं. या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणं, म्हणजेच जे तळागाळातील, म्हणजेच चातुर्ण वर्ण व्यवस्थेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
ही जी चातुर्ण वर्णव्यवस्था होती, ह्या चातुर्ण वर्णव्यवस्थेच्या आधारावर आणि ह्या चातुर्ण वर्णव्यवस्थेमध्ये जो सगळ्यात खालचा जो वर्ण आहे तो शूद्र आणि शूद्राखाली अतिशूद्र. तर मग ह्या अतिशूद्रांना मानासन्मानाचं जीवन तर सोडाच, परंतु कुत्र्या मांजऱ्यापेक्षाही बेकार असं जीवन ते जगत होते. एका वेळेस कुत्र्याला, मांजऱ्याला आणि जनावरांना इज्जत होती, पशुपक्ष्यांना इज्जत होती, पण या ठिकाणी ह्या भारतात शूद्रांना कुठल्याही प्रकारची इज्जत नव्हती. त्यांना राहण्याचं, त्यांचं खानपान आणि त्यांच्या वागण्याचं, त्यांच्या संस्कृतीचं कुठल्याही प्रकारे देखभाल नव्हती अथवा ते व्यवस्थित त्यांना जागा नव्हती. मग ही जागा या व्यवस्थित निर्माण व्हावा यासाठी गुरु रविदास महाराजांनी तो केलेला विद्रोह होता, बंड होता. मग हा बंड आपण जाणून घेतला पाहिजे. गुरु रविदास महाराजांचे आपण जर बरेच दोहे पाहिले, गुरु रविदास महाराजांनी जे दोहे लिहिलेले आहेत त्या दोह्यांवरनं असंच दिसतं. पहिला दोहा तर गुरु रविदास महाराज म्हणतात की ऐसा चाहू राज में जहाँ मिले सबुन को अन्न, छोट बडो सब संबसे रविदास रहे प्रसन्न. म्हणजे मला अशी राज्यव्यवस्था अपेक्षित आहे की त्या राज्यव्यवस्थेत कोणी उच्च नीच नसला पाहिजे, कोणावरही कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही वस्तूविषयी, कुठल्याही गरजांविषयी त्याच्यावर अन्याय अत्याचार व्हावा नाही, अशा पद्धतीची मला व्यवस्था पाहिजे. खानपान आणि ज्या ज्या मनुष्य प्राण्याला ज्या जगण्यासाठी मुबलक गोष्टी लागतात त्या मुबलक गोष्टी त्या येथील व्यवस्थेने दिल्या पाहिजे, त्याला मिळाल्या पाहिजे, असं गुरु रविदास महाराजांचं या दोह्याच्या माध्यमातून या व्यवस्थेला एक ठणकावलेलं होते, या व्यवस्थेला एक चपराकच होती. गुरु रविदास पुढे जाऊन म्हणतात, जात पात के फेर में उलझी रही सब लोग, मनुष्यता को हात रही जात नाम का रोग. म्हणजे ह्या जातीपातीच्या फेऱ्यात हा संपूर्ण भारतातील समाज अडकलेला आहे, भारतातील लोक अडकलेले आहे आणि ह्या जात नावाचा रोग या संपूर्ण समाजाला खात आहे. संपूर्ण भारतातील संपूर्ण जो काही समाज आहे त्या समाजाला हा जात नामचा रोग खात आहे. पुढे गुरु रविदास महाराज जातीवरच प्रहार करतात आणि म्हणतात, जात जात में जात है जो केलन में पात है, जात जात में जात है जो केलन में पात है, रविदास मनुष्यता ना जोड सके वो जात न जात है. जसं केळ्याचं झाड असतं, त्या केळ्याच्या झाडाला ज्या पद्धतीने जे पापुत्रे असतात, म्हणजे एक पान जर काढलं तर त्याच्या खाली दुसरं पान असतं, दुसरं काढलं तिसरं, तिसरं काढलं चौथं, चौथं काढलं पाचवं, पाचवं काढलं सहावं, असं पान काढत काढत अख्खं झाड संपून जातं. परंतु ते पान जे पापुत्रे असतात, जे पान असतात केळ्याच्या झाडाचे, ते संपत नाही, झाड संपून जातं पण पानं काही संपत नाही. अशा प्रकारची ही जाती व्यवस्था आहे. म्हणून जात पात के फेर में उलझी रही सब लोग, मनुष्यता को खात रहे जात नाम का रोग, जात जात में जात है जो केलन में पात है, मनुष्यता ना जुड सके वो जात न जात है. अशा पद्धतीने जाती व्यवस्थेवर ठणकावून सांगितले. जात ही अशी आहे की जात ही एकमेकांमध्ये मनुष्यामध्ये वैमनस्यता निर्माण करते, मनुष्यामध्ये भेद करते. म्हणून ही जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असं गुरु रविदास महाराज ठणकावून सांगतात. तर या ठिकाणी मी गुरु रविदास महाराजांचे बरेचसे दोहे आहे. व्हिडिओ मोठा होईल या अभावाने मी इथंच थांबतो आणि गुरु रविदास महाराजांच्या जयंतीच्या सर्व भारतीय बांधवांना तसेच समाज बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय रविदास.